नाही, तिकडे जरी रामकृष्ण हरी असलं तरी आमच्या लोकांनी चालू केलेलं आहे, रामकृष्ण हरी अतुल बेनकेच आहे लय भारी. मग ते 4-5 जणी म्हटले की दुसरा कोणी पटत नाही आणि अतुल बेनके हटत नाही. आम्हाला मतं द्या, आम्हाला विजय करा. आमचा जय ऑलरेडी आहेच आहे, म्हणून जय हो. वन डे विथ आमदार हा शो आज जुन्नरमध्ये आलेला आहे. आपल्यासोबत आहेत अतुल बेनके. प्रचार सुरू आहे, कसा सुरू आहे प्रचार? प्रचार अत्यंत धुमधडाक्यात सुरू आहे. सगळीकडं उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. 5 वर्षामध्ये लोकांची जी काही आम्ही सेवा केलेली आहे आणि प्रामाणिकपणे एक स्वच्छ मनाने ती जी सेवा मी लोकांपर्यंत पोहोचवली ती लोकांना खूप भावतंय. आणि विशेषतः मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ज्या गावात जे काही गट असतील किंवा पक्ष असेल आणि त्यांचं जर मागणं गावच्या हिताचं जर असेल तर त्यांना मी मदतच केलेली आहे. म्हणून अतुल हा चांगलं काम करतोय अशी त्यांची भावना आहे आणि तालुक्याला सुसंस्कृतपणाने पुढे घेऊन जाणारा हा एक नेतृत्व आहे. म्हणून प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मला सगळीकडून प्राप्त होते. प्रत्येक गावात गेल्यानंतर आता समोरच तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाचं गावकी भावकीचं राजकारण जागं होतं आणि आमदारांना ते सगळं सांभाळून घ्यावं लागतं. असं आत्ता तुम्ही समजा इथे या गावामध्ये आहेत, पुढे वेगवेगळ्या गावांमध्ये जाणार आहेत, हे कसं पद्धतीने मॅनेज कसे करतात? विषय असा आहे की त्यांच्या गावाकडचे जर काही प्रश्न असतील तर मी त्यांना सांगतो ते तुमच्या गावापुरतं सीमित ठेवा. अतुल बेनके जर तुम्हाला कमी पडला तर तुम्ही माझ्यापाशी बोला. आणि त्याचं वैयक्तिक जर काय काम असेल किंवा गावच्या सार्वजनिक हिताचं जर काम असेल तर तुम्ही मला सांगा. बाकीची तक्रार किंवा याचं असं नाही तसं नाही मी ते एंटरटेन करणार नाही. प्रत्येकाने माझ्याकडे या, मी त्यांचं काम करेल. राहिलं तुमच्या गावकीचे इलेक्शन, गावचे गटतट, तुमचे भावकीचे भांडणं हे तुम्ही तुमच्या पातळीवर ठेवा. आणि म्हणून गावात विकास कामाच्या माध्यमातून मी पुढे जाण्यामध्ये हे करतो. पण त्या गावाचं राजकारण असेल, गावाची सोसायटीची निवडणूक असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल त्याच्यात मी लक्ष देत नाही. हा सगळा प्रचार आता सुरू असताना तुमचं दिवसभराचं रुटीन कसं असतं? मला तर आता आमदार म्हणजे सगळ्यात कंजेस्टेड पर्सन वाटायला लागलेत की कसं रुटीन कसं असतं? नाही, आता निवडणुकीचा कार्यकाळ असल्यामुळं आम्हाला खूपच ती धावपळ होती. विशेषतः ह्या तालुक्यातल्या मतदारांनी ठरवलंच आहे की मतदान कुठं करायचं आहे. मी फक्त आता उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझी एक फॉर्मॅलिटी की मी प्रत्येक गावात जायचं, त्यांच्यासमोर थांबायचं आणि मुख्य जे चावडीचं ठिकाण असेल की मी आजपर्यंत सेवा केली, पुढेही मी तुमची सेवा करणार आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या, असं त्यांचे ग्रामदैवत त्या गावाच्या आणि त्या गावाच्या लोकांच्या प्रती माझं मागण्याचं काम आहे. पण नाहीतरी तसा माझा प्रचार ऑलरेडी झालेला आहे आणि लोकांनी मतारूपी मला आशीर्वाद देण्याचं ठरवलेलंच आहे. हे फक्त सकाळी उठल्यापासून तर रात्री आमचा निवडणुकीचा जो टाइम आहे 10 वाजेपर्यंत. सकाळी कधी उठता? मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. आणि आता झोपता कधी? मला झोपायला साधारण रात्रीचे 1 वाजतात. 10 वाजेपर्यंत अधिकृत प्रचार होतो आणि 10 ते 1 आमच्या घरी जे काही भेटीगाठी असतील किंवा गावातला काही एखादा इश्यू रेज झाला असेल किंवा कोणाला जर मला भेटायचं यायचं असेल तर ते माझ्या घरी येतात, ते भेटतो आणि परत दुसऱ्या विषयाचा आम्ही प्रचार चालू करतो. एक नोटीस केला आम्ही आता जेव्हा तुमचा सगळा प्रचार दौरा किंवा जो काही प्रचाराचा पॅटर्न आहे तो कव्हर करताना समोर घड्या लगेच मागून तुतारी येते, समोर घड्या मागून तुतारी येते. त्यांचे म्हणजे कार्यकर्ते आहेत, गाड्या आहेत, या सगळ्या गोष्टी बघताना लोकांना कन्फ्युजन आहे की आमदार म्हणजे आपला माणूस क्लिअर आहे म्हणून चिन्हावर फोकस जाईना. नेमकं कसं वाटतंय? कसं नाही, आता कसे पक्ष खूप झालेले आहेत आणि जुन्नर तालुक्यामध्ये उमेदवार पण खूप आहेत. म्हणून कोइन्सिडेंटली एकमेकांच्या समोर येणं हे होणारच आहे. आणि शेवटी जे कोणी उमेदवार असतील किंवा जे कोणी त्यांचे चाहते असतील ते माझ्या जुन्नर तालुक्यातलेच आहेत, ते माझेच नागरिक आहेत. आणि म्हणून हे फक्त इलेक्शन पुरतंच ते राहणार आहे. चौरंगी लढत लोकांनी ठरवलंय अतुल बेनकेंच्या पाठीमागे उभं राहायचं. पक्ष भिक्ष कोणी काय बघणार नाही. अतुल बेनके एक व्यक्ती म्हणून सगळेजण माझ्या पाठीमागे बहुसंख्य मताने उभं राहणार. चौरंगी लढत होतीये, एखादा अर्ध असला, दुरंगी असली, तिरंगी असली, ठीक, चौरंगी लढत होतीये. किती मोठं आव्हान आहे. कसं आहे, निवडणूक दुरंगी हो, चौरंगी हो, पंचरंगी हो, नाही तर 10 रंगी हो, तरी लोकांचं मत जे माझ्या प्रती तयार झालेलं आहे त्याच्यातून काही फरक पडणार नाही. शेवटी आता निवडणुकीला उभं राहणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाची इच्छा आकांक्षा त्याच्यातून जर असेल तर त्याच्यात काही दुमत नाही माझा. पण
म्हणून ते आलेत. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणातून पुढं जातो आहे. म्हणून हे मी आव्हान समजत नाही, मी याच्यात स्पर्धा समजत नाही. मी निवडणुकीला जे सामोरे जातो आहे, मी कोणाला हरवायला उभा नाही, मी लोकांची सेवा करण्यासाठी उभा आहे. आणि लोकांनी ऑलरेडी मला जिंकवलेलंच आहे. म्हणून ते सगळे माझे बांधवच आहेत. हा निवडणुकीचा 20 तारखेचा कालावधी झाल्यानंतर, 23 तारखेचा कालावधी झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्वांच्या बरोबरीने एकत्रितपणे जुन्नर तालुक्याचा विकास हा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा सगळा प्रचार करत असताना वडिलांची कमी जाणवते? हो, नक्कीच. मी जेव्हा जेव्हा आजपर्यंत प्रचार प्रसार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेला आहे. आणि जेव्हाही कुठल्या गावात एखादा प्रसंग आला किंवा काय हे आलं तर ते माझ्याकडं पाठीमागे एक आधारस्तंभसारखे उभे असतात. आणि असं जरी तिथं ते नसले तरी बॅक ऑफ द माइंड असं असतं की माझे वडील, आपला बाप घरी आहे म्हणून आपल्याला काळजी नाही. पण आता ते नाही आहेत आपल्यामध्ये, तर त्याच्यामुळं थोडंसं वाईट वाटतंच. आणि अनेक बेनके साहेबांचे सहकारी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे. त्यांना निश्चित असं वाटतं की वल्लभ शेठचा मुलगा म्हणजे आपलाच मुलगा आहे, अशी भावंडासारखी नातं बेनके साहेबांनी जोपासली. आता पक्षाच्या वाटा वेगळ्या झाल्या, पवार साहेबांचा पक्ष, अजितचा पक्ष, याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकडे जरी काही लोक असले तरी त्या प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागं आहे. आणि या तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुटुंब म्हणून ते सगळेजण माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि वल्लभ शेठची कमी ते निश्चित प्रकारे दूर करतील, हा माझा विश्वास आहे. जसं तुम्ही म्हटले की जे लोक आहेत, जे वल्लभ शेठ बेनकेंना मानणारे लोक आहेत, त्यांना वाटतं की त्यांचा मुलगा म्हणजे आमचा मुलगा. अशीच खास मैत्री शरद पवारांची आणि तुमच्या वडिलांची होती. त्यांच्याही भावना अशाच काहीशा असल्याच्या चर्चा आम्हाला कुठे ना कुठे ऐकायला मिळतात. प्रचाराचा पॅटर्न काही जरी असला तरी मुद्दा फिरून फिरून तोच येतो की तीही राष्ट्रवादी तुमच्या सोबतच आहे. मी एक पवार कुटुंबातला घटक आहे. राजकीय वाट्या अपरिहार्य कारणाने जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आमच्यात कुठल्या बाबतीत कटुता येणार नाही. आणि मलाही पूर्णपणे विश्वास आहे, तालुक्याच्या जनतेलाही विश्वास आहे, पवार साहेबांनाही विश्वास आहे, अजितदादांना आहे की पवार कुटुंबातला प्रत्येक घटक हा त्यांच्या कुटुंबातला अतुल बेनके या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच उभा राहील. राजकीय स्टेज, राजकीय भाषणं, राजकीय व्यासपीठं ही जरी वेगळी असली, मनोगत कोणाचं जरी काय असलं तरी त्यांचा दुवा हा माझ्या पाठीमागं आहे, एवढं मला विश्वास आहे. इथून पुढचा आता प्रचार तुमचा कसा असणार आहे? इथून पुढे आजचा माझा दिवसभराचा दौरा हा बेल्ला, गुळंचवाडी, गुंजाळवाडी, राजुरी, उंचखडक ह्या गावांमध्ये आहे. आणि रोज मी जवळपास 15 ते 20 गावं तिथंच भेटतो आहे, ते लोकांचा आशीर्वाद घेतो आहे. आणि प्रचारामध्ये आमची सिस्टम सगळी सेट आहे. आमच्या बूथ कमिटीजपासून, कोऑर्डिनेटर्सपासून, गटवाईज जे नेते मंडळी आहेत, पंचायत समिती गणवाईज जे नेते मंडळी आहेत, गावीवाईज जे काम करतात ते ऑलरेडी प्रचार प्रसार. आत्ता जरी मी एका ठिकाणी असलो तर तालुक्यातल्या 356 बूथवर माझा ऑलरेडी प्रचार आणि प्रसार चालू आहे. आमच्या महिला भगिनी खूप उत्साही आहेत, त्यांचा खूप आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. बहिणीने तारलं सगळ्याच मुद्द्यांमध्ये. लाडके बहीण मी असं म्हणणार नाही. लाडके बहीण योजनेच्या पहिले पण ह्या तालुक्यातल्या बहुतांश महिला रक्षाबंधनाच्या दिवशी, म्हणजे रक्षाबंधन आमचं दर गेले 7-8 वर्षापासून परंपरा आहे की रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी हजारोच्या संख्येने ते महिला माझ्या घरी येतात, मला राखी बांधतात, आमच्या कुटुंबासमेत काही वेळ घालवतात, जेवण करतात आणि घरी जातात. लाडकी बहिणी ही योजना आत्ता आली, पण त्या लाडकी बहिणीचा लाडका भाऊ अतुल बेनके हे गेल्या अनेक वर्षापासूनचे समीकरण हे जुन्नर तालुक्यामध्ये. आणि ते महिलांच्या प्रति पण सबलीकरण करणं, त्यांचे मुलं एक चांगल्या वातावरणात सुसंस्कृतपणाने पुढं जाणं याची काळजी मी जाणीवपूर्वक घेतो. आणि घरगुती कोणालाही काय प्रसंग आला का ती बहीण माझ्याकडे येतेच आणि ती मला सांगते, आणि तिला रिकाम्या हाताने मी कधीच पाठवत नाही. म्हणून त्या ज्या माझ्या बहिणी आहेत, त्या ज्या माझ्या माता आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे भक्कमपणे आहे आणि तो इथून पुढे राहील असा माझा विश्वास आहे. एक माझा शेवटचा प्रश्न आहे. मला खरं सांगायला गेलं तुमच्या प्रचाराच्या ह्या गाड्या ज्या बघितल्या त्यात ती जी गुलाबी गाडीची जी थीम आहे, कुणाची थीम आहे, तुमची आहे की अजित पवारांची थीम आहे? नाही, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तर यंदाच्या निवडणुकीमध्ये गुलाबी थीम ही केलेली आहे. आणि म्हणून आमचं सगळं ब्रँडिंग हे गुलाबी कलरमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळेल. याच्यामागं काही वेगळं कारण आहे असं नाही, पण एक थीम लाईन आमची ठरवली यंदाच्या निवडणुकीच्या वेळेस. त्याच्यामुळं गुलाबी आहे, गुलाबी वातावरण आहे, गुलाबी थंडी आहे. आणि मतदानानंतर पण
जो काही गुलाल उधळणार आहे तो पण गुलाबी गुलाबी असणार. असणार आहे. अच्छा, म्हणजे लॉजिक आम्हाला सगळ्यांना यातून कळालं की गुलाबी रंग आणि गुलाल तुमचा प्रचार असाच सुरू राहील. आपण पुन्हा एकदा जेवणाच्या वेळी भेटूयात. आम्हाला बघायचं आहे, पूर्ण दिनक्रम तुमचा बघायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रचारासाठी शुभेच्छा. वन डे विथ आमदार हा आपला कार्यक्रम आज सुरू आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आज आपण इथे नळवणे गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी अतुल बेनके यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे. कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. नेमकी कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, काय विचार करतायत, या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. नमस्कार. काय कसं सुरू आहे प्रचार? प्रचार ॲक्च्युली आजचा दिवसाची सुरुवात सकाळी 9 वाजता आणि या ठिकाणाहून झाली होती. आल्यानंतर पेमदारा, शिंदेवाडी, वरवंडी हा सगळा भाग घेऊन आता आमदार साहेब आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत होते. तोपर्यंत नळवणे गावातील सर्व महिला, ग्रामस्थ आणि आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते त्यांची वाटच बघतो. एक पुढच्या 5 मिनिटांमध्ये ते येतील आणि इथून इथली रॅली होऊन नंतर इथं आमच्या मंदिरामध्ये, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्या ठिकाणी सभा होईल आणि त्यानंतर पुढे ते पुढच्या याच्यासाठी मार्गक्रमण होतील. बरं, वातावरण कसं आहे? वातावरण चांगलंच आहे. नेहमीप्रमाणे त्यांना पाठीमागच्या 5 वर्षे त्यांना या ठिकाणी संधी करण्याची, सेवा करण्याची संधी दिली होती आणि इथून पुढच्या काळातही पुन्हा सर्व म्हणजे जुन्नर तालुका त्यांना संधी देईल अशी आम्हाला आशा आहे. जुन्नरमध्ये चौरंगी लढत होती. आशा बुसके आहेत तिकडे, पंचरंगी. अच्छा, 5वं कोण आहे? देवराम लांडे. अच्छा, देवराम लांडे पण आहेत. आम्ही त्या लढतीत पकडलेलं आहे. बरं. पंचरंगी लढत आहे, त्याच्यामुळे मतांचं विभाजनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा तोटा कोणाला होईल ते येणाऱ्या काळात कळेलच. परंतु 23 तारखेला अतुल शेठ नक्की विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे. बरं, शरद सोनवणे आहेत, आशाताई बुचके आहेत तिकडे, सत्यशील शेरकर तुम्ही आता 5वा उमेदवारही सांगितला आणि अतुल बेनके आहेत. हे झालं उमेदवारांचं. पण माझ्या मते तरी कुठलीही निवडणूक जी असेल ती विकासावर जायला हवी. 5 वर्षांमध्ये इथे विकास झाला का? 5 वर्षांमध्ये विकास एक आमदाराला पूर्ण तालुक्याचा विकास करायचा असतो. आता आमच्या गावांबद्दल बघाल तर इथून मागच्या काळामध्ये वल्लभ शेठ आमदार असताना किंवा अतुल शेठ पण असताना, त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी पांडुरंग पवार झेडपी होते त्या सर्व काळामध्ये या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या माध्यमातून निधी आलेला आहे. त्यामुळे विकास पाठीमागच्या फक्त वर्ष 6 महिन्यात पैसे आले नाही म्हणून लगेच विकास थांबला आणि त्यांच्यावर नाराजगी दाखवणं योग्य होणार नाही. पण पाठीमागच्या काळामध्ये वल्लभ शेठच्या माध्यमातून असेल, अतुल शेठच्या माध्यमातून असतील, पांडुरंग पवार माध्यमातून म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आलेला आहे. आमच्या नवलेवाडी, सुरकुलवाडी, वाड्या वस्त्या असतील, गाव असेल, जलसंधारणाची कामं असतील, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी आला आणि नक्कीच विकास झालेला आहे. परंतु विकास हा कधी 1-2-4 वर्षामध्ये पूर्ण होण्याची प्रक्रिया नसते. त्याची विकासाची व्याख्या ही जसं आपण पुढे जाऊ तशी ती बदलत असते. ठीक आहे. एकंदरीत जे स्टेट लेव्हलचं राजकारण बदललं, 2 गट पडले, त्यानंतर एक बदललेलं राजकारण बघायला भेटलं, पवारांच्या घरात 2 गट पडले, याचा परिणाम स्थानिक लेव्हलवर किती होईल? स्थानिक लेवलवरती कसा होईल तो? तोच माझा प्रश्न आहे, होईल का? नाही होणार तो. नाही होणार. नाही. वल्लभ शेठ बेनके आणि शरद पवार यांची घनिष्ठ मैत्री राहिलेली आहे आणि आता जेव्हा अतुल बेनके अजित पवार गटामध्ये गेले तेव्हा सुद्धा एक स्टेटमेंट होते शरद पवारांचं, तू माझ्या मित्राचाच मुलगा आहे. म्हणजे कुठेतरी असं पुन्हा वाटायला लागलंय की शरद पवार सुद्धा एका अँगलने अतुल बेनकेंनाच मदत करतात. असं आता आम्ही फार लहान कार्यकर्ते, आम्ही बोलणं योग्य होणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्व गोष्टी पुन्हा एकदा कळतीलच सर्वांना. पण आम्हाला अतुल शेठ बेनके आले तरी पवार साहेब त्यांना नक्कीच पुन्हा जवळ घेतील, त्याच्यात काही वाद नाहीच आहे. आणि पवार साहेब असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील, कोणतेही पवार कुटुंब, बेनके कुटुंबाचं त्यांच्याशी पहिल्यापासून एक चांगलं नातं राहिलेलं आहे. निवडणूक ही 2-5 दिवसाची असते, त्याच्यामुळं त्या जसं वातावरण होतं त्या पद्धतीने वागावं लागतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये ही सर्व मंडळी पुन्हा एका विकासाच्या वाटेवर असतील आणि आम्ही त्यांच्यासोबत असू. महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली, या लाडक्या बहीण योजनेचा इम्पॅक्ट महिलांमध्ये दिसेल का? नक्कीच. महिला तशा सर्वसामान्य ज्या महिला आहेत, ह्या शेतामध्ये राबणाऱ्या, अक्षरशः 150 ते 300 रुपयापासून रोजाने काम करणाऱ्या महिला, आणि त्यांना ऐन दिवाळीच्या टायमिंगमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 4,500 रुपये खात्यामध्ये आले. आता आज सकाळी बातम्यांना बघितलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 1,500चे 2100 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींसाठी देणार असं सांगितलेलं आहे. आणि निश्चित महिला लाडक्या बहिणी योजनेला तितक्याच स्वयंस्फूर्तीने आनंदही आहेत आणि तितका प्रतिसादही देतील अशी शक्यता आहे.
आमदार हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके यांचा प्रचार पाटण नेमकी काय आहे हा आपण दिवसभरापासून कव्हरेज करतोय. खरं तर जर माझ्या आजूबाजूला मागे बघितले तर तुम्ही त्यांच्या या गाडीची गुलाबी थीम बघू शकता. पाटण बदलला आहे, चर्चा बदलली आहे, महाराष्ट्राचा मूड बदलतोय आणि या जुन्नर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होतीये. सत्यशील शेरकर आहेत, अतुल बेनके आहेत, आशाताई बुचके, शरद सोनवणे आहेत, असे सगळेच मातब्बर नेते मैदानात आहे. अतुल बेनके तग धरतात की नाही हे निवडणुकीनंतर समजून येईल. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह हा जोरात नेहमीच असतो. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्या समजून घेऊयात. सकाळपासून त्यांचा प्रचार सुरू आहे, त्यांच्या सोबत तुम्ही फिरतायत, काय वाटतंय वातावरण कसं आहे? नाही, वातावरण अतुल शेठसाठी एकदम पॉझिटिव्ह आहे. बरं, कसं काय? कारण जे आपण म्हणतो लोकांमध्ये गेल्यावर लोकप्रिय कोण आहे आणि नाही हे समजतं. तर त्यांच्यासोबत गेल्यावर जे तरुणांचा होणारा गराडा म्हणा किंवा त्यांच्याकडं ते पाहिल्यानंतर जे वाटतं ते स्किल म्हणा, त्यामुळे नक्कीच अतुल शेठची बाजू एकदम भक्कम आहे आता सध्या. आशा बुचके, सत्यशील शेरकर आहेत, शरद सोनवणे आहेत, कसं बघताय? विकासाच्या जोरावरती मॅडम, आता मला एक सांगा, सगळे उमेदवार मातब्बरच आहे, परंतु ज्यांनी विकास केला त्या विकासाच्या जोरावरती अतुल शेठ नक्कीच विजयी होतील. आमच्या साकुरी गाव आहे, आमचं माझ्या हिशोबाने 3200 लोकसंख्येचं गाव आहे. 5 वर्षामध्ये अतुल शेठने तिथे 6.5 कोटी रुपयाची कामं केली. मग विकास कामाच्या जोरावरती अतुल शेठ उजवे राहतील असं आम्हाला वाटतं. काय मत आहे? अतुल शेठचं काम चांगलं आहे, अतुल शेठचा संपर्क चांगला आहे आणि थोडक्यात पाहिलं तर सर्वांच्या सुखदुःखात येणारा माणूस आहे. त्यामुळं एक तरुण पिढीला एक उभारतं नेतृत्व म्हणून अतुल शेठकडे जुन्नरची जनता नक्कीच पाहते आणि अतुल शेठ येत्या 23 तारखेला भरघोस मताने विजयी होऊन या तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार होतील. हो, 100%. तुमच्या जेव्हा तुम्ही अतुल बेनकेंसोबत प्रचार करतायत, तुमच्या आमदारांची टॅगलाईन आहे आमदार दमदार. फक्त आमदार दमदार आहे की विकास पण दमदार आहे? विकास पण दमदार आहे ना. बरं, जवळजवळ 3,500 कोटीची कामं केल्यात तालुक्यात. आमच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न आहे, त्यांनी नक्कीच त्याची सुरुवात केली आणि तेच ते काम पूर्णत्वास नेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे किंवा खात्री आहे. बरं. आणि त्याचबरोबर छोटी मोठी कामे, रस्त्याची कामे ते तर करतातच आहे, बट त्यांचा जो त्यांनी जे आपल्या प्रत्येक भाषणात सांगतात शाश्वत विकास, तो चालू करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 5 वर्षे गेले, नक्कीच त्यांनी प्रयत्न केलेत आणि पुढे पण प्रयत्न करतील हा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. सकाळपासून प्रचारात फिरतायत, शेजारी आमदार बसलेत, आता ऍक्टिव्ह झालेत प्रचारात की 5 वर्षांपासून त्यांच्या सोबतच? तसं त्यांना माहिती आहे, मी जवळजवळ 7 वर्ष त्यांच्याबरोबर आहे आणि सामाजिक कार्यात असेल तर त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या कामाची आपल्याला पसंत आहे. त्यांचं काम पसंत आहे का? माणूस पसंत आहे? माणूस तर पसंत असेल पण ते काम करायला पाहिजे ना. माणूस किती चांगला पण ते काम करणार पाहिजे ना. तर मग त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आहे. 5 वर्षात जर विकास केला असेल तर आमदार 5 वर्षानंतर दमदारपणे उभं राहू शकतात. तुमच्या आमदारांनी विकास केला का? नक्कीच केला. हा, 3300 कोटीची कामं त्यांनी तालुक्यामध्ये केलेली आहेत आणि ते पण सुरुवातीची 2 वर्ष जर कोरोनाच्या काळात गेली, नंतर 1 वर्षामध्ये सत्ता बदलली जरा, म्हणजे अगदी 1-1.5 वर्षाच्या काळामध्येच 3300 कोटीचा निधी त्यांनी आणला. त्यासाठी अजितदादाच्या माध्यमातून आणि त्यांनी स्वतः त्यांचं एवढं कर्तृत्व आहे, त्यांचा अभ्यास आहे आणि प्रशासकीय कामाचा त्यांना अभ्यास असल्या कारणानं कोणती कुठे कामं करायची, त्यामुळे त्या फायली तेवढ्या हलवल्या आणि तेवढ्या ताबडतोब तो विकास झालेला आहे त्यांनी आणि तालुक्यातील जनता समाधानी आहे. राज्यातलं राजकारण बदललं, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या जुन्नरवरती होईल का? नाही, तसं काही होणार नाही. लोकसभेला तसं थोडंसं लोक भावनिक होती त्यावेळेस झालं असेल, पण आता बघितलं तर जो कर्तबगार माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, त्याच्या पाठीमागे लोक उभे राहतील आणि जरी वर काही उलथापालथ झाली तर तसं बघितलं तर बेनके कुटुंबाचं पवार कुटुंबाशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत. पवार साहेबांबद्दलही तेवढे नितांत आदर आहे आमदार साहेबांना, बेनके कुटुंबांना, त्यामुळे तसं काही फरक पडत नाही. आत्ताही कधी पण त्यांना काय लागलं, मार्गदर्शन लागलं काय असेल ते पवार साहेबांना जाऊन भेटतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि फक्त तालुक्याचा विकास करणे, लोकांची कामं करणे हाच त्यांचा एक उद्देश आहे. मला एक सांगा, तुमची एक टॅगलाईन सुरू झाली, जय हो, काय विषय? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित होणार आहे, त्यामुळे आम्ही टॅगलाईन सुरू केली, जय हो.
बरं, या जुन्नर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे, तो वर्ग अतुल बेनकेंच्या पाठीशी उभा राहील का? शरद पवार साहेबांना मानणारा जो वर्ग जो आहे तोच वर्ग अजितदादांना पण मानणारा आहे. आम्ही शरद पवार साहेबांना सोडलेलं नाही, पण तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दादांबरोबर गेलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो सुद्धा आमच्याबरोबर 100% राहील. तर 3:30 वाजलेत, झाला याच्या आधी कधी एवढा वेळ जेवणाला? रोजच होतो जेवणासाठी वेळ. बरं, तरी वेळेत आम्ही जेवायचं हे करतो, प्रयत्न करतो, पण ते वेळेच्या नंतरच होतो रोज, कारण लोकांचा उत्साह, प्रत्येक कार्यक्रमाला उशीर आणि त्याच्यामुळे असं होत राहतं. पण उत्साह लोकांमध्ये एवढा आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पण कधी भूक लागते हे कळतच नाही. बरं, दुपारी जिथं आमचं शेड्यूल असतं जेवायचं तिथं आम्ही जेवतो. बराचसा गॅप गेल्यानंतर एवढे सगळे कार्यकर्ते सोबत भेटतात, गप्पा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. असं प्रचारात जाणवतं की अरे आपण 5 वर्ष हा प्रचार करताना, आमदार होत असताना किंवा आमदार झाल्यानंतर सुद्धा या व्यक्तीला आपण भेटलो नाही, आज आपली त्याच्याशी भेट होते, गाठ होते, असं जाणवलं का? असं अजिबात नाही, कारण मी कायम हे लोकांमध्ये आहे. बरं, उलट प्रचाराचा आमचा दौरा संपल्यानंतर आम्ही जेव्हा बसतो तेव्हा आम्ही राजकीय गप्पा मारतच नाही. बरं, आम्ही इतर याचं काय चाललंय, तिथं काय चाललंय, त्यांची तब्येत बरी आहे का, त्याचं नवीन घर बांधलंय, त्याच्या पूजेला आपण गेलो होतो, काहींचं लग्न कार्य मिस झालं होतं, त्याचं काय चाललंय, तो आता कुठं आहे, तू मुंबईला गेला होता, तो आलाय का परत, असं जनरल आम्ही गप्पा इतर ज्या आमच्या असतात तब्येतीची विचारपूस वगैरे ते असतात. आम्ही राजकीय गप्पा मारतच नाही असं जेवढं. 5 वर्षांमध्ये अशी कुठली मनात एखादी खंत राहिली का, अरे माझ्या हातून हे काम राहिलंच बा आणि मी आता 5 वर्षानंतर तिथे गेल्यानंतर त्या लोकांना सांगतो की मी हे काम करणार आहे? असं होतं ना, होतं ना, एखादं काम राहूनच जातं. आता ज्या गावातून मी आलो त्या गावातले लोक माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे. तर त्यांचा एका ठिकाणचा पाण्याच्या बंधाऱ्याचा प्रश्न आहे, तो आम्ही दुरुस्त सुद्धा केला, त्याची गळती काही थांबली नाही. आम्ही एवढ्या गावात बंधारे केले जिथं पाणी समृद्ध आहे, तिथं पण बऱ्याच ठिकाणचे बंधारे मी अजूनही केले. पण माझ्या मनात विचार आला की हाच बंधारा जर डेमॉलिश करून आपण जर नवीन केला असतं तर ते गावचं अत्यंत चांगलं समाधान झालं असतं. म्हणून असं होतं की एखादं काम राहिलेलं आहे, सगळेच कामं होतील असं नाही, पण ते मी पुढे करेल. ते मी त्या गावात ते शब्द दिला की मी निवडल्यानंतर पहिलं काम काय करायचं ते बंधाऱ्याचं करेल. बरं, आम्हाला खरं तर हे बघायला आवडणार आहे की आता जुन्नर मध्ये तुमच्या प्रचारासाठी नेते कोणकोणते येणार आहेत? अजित पवार येणार हे ठीक आहे, या व्यतिरिक्त प्रचार सभेसाठी कोणकोणते नेते असणार आहेत? नेते आता वरिष्ठ पातळीवर आमचे 3 पक्षाचे जे काही महायुती आहे, RP आहे, त्यांचे वेळेचे कोऑर्डिनेशन करून माझ्यावरती चर्चा होईल. पण त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RP असेल आणि राष्ट्रवादी असेल, याचे नेते तर कोण आता येतात त्याच्यानुसार आम्ही शेड्यूल आखू. त्याचबरोबर आदिवासी विभागाचं नेतृत्व करणारे जर कोण नेते असेल ते येतील, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारे असेल नेते असतील ते येतात. त्याचं प्लॅनिंग आता होईल आणि त्यानुसार आम्हाला कळू की कोण कोण येते काय नाही, त्यामुळे काही ठरलेलं नाही आता एवढं. बरं, जेवण करायला तुम्ही बसलेत म्हणून विचारते, आता तर तुमच्या याच्यात भाकरी चटणीच दिसून येते, तसा आवडता मेनू कोणता आहे तुमचा? मला मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप आवडते. बरं, आणि मी ती रोज म्हटलं तरी खाऊ शकतो. अच्छा, मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकरी आणि थोडं दही, एवढं असं का मला बस. घरातली फॅमिली पण तुमची मोठ्या प्रमाणावर प्रचारामध्ये ऍक्टिव्ह झालेली दिसतीये. फॅमिली या आधी ऍक्टिव्ह होती की आत्ताच ऍक्टिव्ह झाली? नाही, आम्ही कायम समाजामध्ये आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांपासून हे आमच्या परिवाराचे एक आधीपासूनची रीत आहे. आम्ही कायम लोकांमध्ये आहे. आम्ही घरी जरी असलो दुपारच्या वेळेस मी कधीच एकटा जेवत नाही. आमच्या घरात कायम 25-30 लोकांचं जेवण असतं. जेवणाच्या वेळेस जे तिथं हजर असतील ते आम्ही सगळे एकत्रित जेवतो. आमच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या घटकाशी असा जॉईंट आहे आणि सेवेचं व्रतच आम्ही हाती घेतलंय. म्हणून आम्ही कायम लोकांमध्ये असतो आणि एकदम प्रचार करायला गेलो तर लोकांचं ऍक्सेप्टन्स एवढं नसतं. पण कायम आम्ही त्यांच्यामध्ये आहे. तर त्या लोकांची अशी आपुलकीची भावना असते की माझी मिसेस जरी गेली तर महिलांमध्ये त्यांनी अत्यंत जे काही काम केलं, तिने महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातल्या गोरगरीब महिलांना पेपर बॅग्सचं ट्रेनिंग देऊन त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. तिने 8वी पासून ज्या पुढच्या मुली आहेत त्यांना 12वी पर्यंतच्या ग्रामीण भागाचा, विशेषतः आदिवासी भाग, मुस्लिम भाग, त्याच्यामध्ये
सॅनिटरी नॅपकिन ते गेले अनेक वर्षापासून देते, तिथे ट्रेनिंग कोर्सेस करते. तिने बऱ्याचशा महिलांना जेव्हा तिने चर्चा केली तेव्हा प्रत्येकाचं असं मत आलं की लहान मुलं जे आहेत ते जर घरातले एखादा कुठला मोठा आजार असला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात उपचारासाठी खर्च करावा लागतो. तिने असं तालुक्यामध्ये आवाहन केलं आणि लहान मुलांचा कॅम्प तिने भरवला आणि लहान मुलांच्या कॅम्पमध्ये स्क्रीनिंग करून आमच्या तालुक्यात 50 ते 52 अशी मुलं निघाली की त्यांना उपचारांती ते बरे होतील, पण त्यांना खर्च 10 लाखाच्या वरचा आहे. त्या अशा प्रत्येक मुलाला उपचार आम्ही घडून आणला आणि त्यात आम्ही जवळपास 40 मुलांना बरं केलेलं आहे. काही थोडेसे क्रिटिकल केसेस होते की ते होऊ शकले नाही, पण तरी ती करते. आणि म्हणून आमचा जो कुटुंबाचा सेवेचा व्रत आहे ती पण अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळते. माझी आई असेल ती आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये, आमच्या जे गाव आहे त्या गावात, मी जिथं राहतो तिथं मळ्यात, ते कायम त्यांच्यामध्ये समरस असतं. आणि आम्ही राहायला तिथं असल्यामुळं, सगळ्या लोकांमध्ये समरस असल्यामुळं कुटुंब जरी प्रचाराला बाहेर पडलं तरी म्हणून हे प्रचारासाठी आलं असं कधी जाणवत नाही. एक घरचा व्यक्ती आलेला आहे आणि घरचा व्यक्ती म्हणून ती आपुलकी अजून चांगली ताकदीने पुढे येते. तुमचे टॅगलाईन आहे तिकडे रामकृष्ण हरी आहे, तुमचं इकडे जय होय, काय विषय काय? नाही, तिकडं जरी रामकृष्ण हरी असलं तरी आमच्या लोकांनी चालू केलेलं आहे रामकृष्ण हरी अतुल बेनकेच आहे लय भारी. आणि हे जे जय हो आहे, हे जय हो आमचे सगळे जे तरुण मित्रमंडळी आहेत जुन्नर तालुक्यातली, माझे जे मित्र परिवार आहेत त्यांनी ती जय हो टॅगलाईन शोधून काढलेली आहे. आणि आपलं जय होता, जय आहे आणि जय होणारच आहे. म्हणून आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला मतं द्या, आम्हाला विजय करा. आमचा जय ऑलरेडी आहेच आहे, म्हणून जय हो अशी ती घोषणा आहे. आणि मी जिथं जाईल तिथं आपसुकच लोक असे बोलतात की जय हो. अजून एक तुम्हाला मला गंमत सांगायची. मी काल येडगाव गावामध्ये होतो, तर माझ्या नारायणगावच्या काही मित्रांनी जे कला क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी गावानं काढले की तुम्ही ते ऐकलं पण असेल, दुसरा कोणी पटत नाही अतुल बेनके हटत नाही. हे असं गाणं सध्या सगळीकडे ते गाजते. मी जेव्हा काल येडगावमध्ये गेलो, असे लहान मुली होते 2री 3रीतल्या, असे 4-5 जणी आल्या आणि त्यांना असं काहीतरी बोलायचं पण ते बोलत नाही, असे लाजते असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे का? तर त्यांनी असं केलं. म्हटलं काय म्हणतात? मग ते 4-5 जणी म्हटले की दुसरा कोणी पटत नाही आणि अतुल बेनके हटत नाही. आणि हे जे वाक्य आहे हे फक्त गाण्यापुरतं नाही, या तालुक्यातल्या प्रत्येक लहान मुलांपासून, महिला भगिनींपासून, तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत हे सगळं वाक्य त्यांच्या मनामध्ये. म्हणून मी परत सांगतो की आम्हाला आव्हान कोणाचंही नाही, आमची स्पर्धा कोणाशीही नाही, आम्हाला कोणाला हरवायचं सुद्धा नाही. पण हे जे सेवेचं व्रत आम्ही केले त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला ऑलरेडी जिंकवलेलंच आहे. आणि लोकांची सेवा करण्यासाठी मी पुढे चाललोय आणि लोक माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. चला, तर वेळात वेळ काढून आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. 3:30 वाजलेले आहेत. आपण त्यांचा आजचा पूर्ण प्रचार दौरा कव्हर केला आहे. कार्यकर्त्यांसोबत जेवण वगैरे, कार्यकर्त्यांच्या भावना, लोकांची प्रश्न, विकास काम आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये आता नेमकं जुन्नरकर 23चा निकाल काय देतात हे पाहण्यासारखं असणार आहे.